रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये आणि ज्यांच्याकडं म्हणजे आपल्याला ज्यांच्याकडं वेट करावं लागतं असे सगळी मंडळी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. हे सन्माननीय सर्व डॉक्टर मंडळी इथे सहभागी झाले आहेत. खास करून आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब, कुलकर्णी साहेब ना, कुलकर्णी साहेब आहेत. तर त्यांच्यासोबत त्यांची काय भावना आहे, आपला जो फिरता पारायण ज्ञानेश्वरी सांगता सोहळा हा जो एकंदरीत प्रोग्राम आहे त्याबद्दल त्यांना काय वाटतं हेच त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज आपल्या सेलू शहरामध्ये ज्ञानेश्वरी सांगता सोहळ्याचा पारायणाचा महोत्सव हा सुरू झालेला आहे. हा एक भव्य दिव्य असा प्रकारचा महोत्सव आपण सर्वजण पाहत आहोत. हे आपलं खरोखरच नशीब आहे. इतका चांगला स्वरूपाचा सोहळा आपण पाहतोय आणि त्याची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. हे खरोखरच देवाचा आपल्याला लाभ्य आहे. अशाच प्रकारचं काम आपल्या हातून पुढे घडावं आणि असेच सोहळे आपल्या शहरामध्ये व्हावेत हीच रामकृष्णाची प्रार्थना करतो आणि सर्वांना या सोहळ्याबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण रामकृष्ण हरी. आपण पाहिलं असेल हे सेलूचं डॉक्टर असोसिएशन असेल किंवा मेडिकल असोसिएशन असेल, कोणतंही सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, त्या प्रत्येक कार्यासाठी नेहमीच सज्ज असणाऱ्या या दोनही संघटना आहेत. आणि आजही या सोहळ्यासाठी सुद्धा या दोन्ही संघटनाकडनं पाहिजे ती म्हणजे सेवा तर देण्यात आलेली आहे. आजही त्यांची तयारी की तुम्ही आम्हाला सांगा कोणची सेवा द्यायची, तर ती आम्ही सेवा स्वीकारायला तयार आहोत. हीच भूमिका त्यांची आहे. आपल्यासोबत डॉक्टर आशिष डग साहेब सुद्धा आहेत. काय सांगाल डॉक्टर साहेब एकंदरीत? फिरता ज्ञानेश्वरी सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा या ठिकाणी होतो. न भूतो न भविष्यती. आजपर्यंत कधीही एवढ्या चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी झाला नसेल. इतका छान प्रकारे नियोजन या समितीने या सोहळ्याचं केलेलं आहे आणि इथून पुढे ही अशीच सेवा सर्वांच्या हातून घडो एवढी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. रामकृष्ण.